Hello. Hi. Now this terminal. So intermediate operation. तर इंटरमिडिएट ऑपरेशन नावाच्या मिनिंग मधूनच आपल्याला कल्पना झाली पाहिजे की इंटर म्हणजे मध्यभागी आहे ते आणि त्यानुसार ते काय करतं त्याची फंक्शनॅलिटी काय ते पाहणार आहे. तर त्याचं मेन फंक्शन किंवा कार्य जे असतं ते प्रोड्यूस अनदर स्ट्रीम जे दुसरी स्ट्रीम तयार करतं. बरोबर? आणि सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रीम म्हणजे काय आपल्याला कल्पनाच असेल. स्ट्रीम म्हणजे फ्लो ऑफ कलेक्शन which will comes and we are performing the operations on that flow and then we will be get the some another stream or another part of that connection we have created. So that is nothing but the state. So allowing chain intermediate operation chain चेनिंग अलाउ करतात म्हणजे एक ऑपरेशन दुसरं ऑपरेशन वगैरे आपण परफॉर्म करू शकतो. लेज एक्झिक्युशन असतं ऑब्विसली लेझी एक्झिक्युशन असणार डू नॉट ट्रिगर्ड एक्झिक्युशन आणि चे एक्झाम्पल कुठले आहेत तर वेल नोन एक्झाम्पल आहेत फिल्टर आहे मॅप आहे फ्लॅट मॅप आहे डिस्टिंग आहे शॉर्टेड आहे पीक लिमिट आणि स्किप. तर मित्रांनो हे जे काही एक्झाम्पल आहेत हे लक्षात ठेवा. इंटरव्ह्यूला नक्कीच हा क्वेश्चन केला जातो की डिफरन्स बिटवीन इंटरमिडिएट वर्सेस टर्मिनल किंवा इंटरमिडिएट किंवा टर्मिनल ऑपरेटर म्हणजे काय आणि त्यामध्ये कुठले फंक्शन्स येतात किंवा त्याचे एक्झाम्पल देतात. त्यामुळे नक्की लक्षात घ्या. वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. फिल्टर मॅप फ्लॅट मॅप डिस्टिंग सॉर्टेड पीक लिमिट. तर नॉर्मली फिल्टर सॉर्टेड डिस्टिंग मॅप फ्लॅट मॅप ह्या गोष्टी तरी ॲटलिस्ट लक्षातच राहिल्या पाहिजेत. समजा लिमिट स्किप आपण स्किप करू शकतो तसे बट हे ॲज अ एक्सपिरियन्स पर्सन ह्या गोष्टी माहीत असणं इंटरव्ह्यू पर्सनला तुमच्याकडे एक्सपेक्टेशन असतंच. त्यामुळं ह्या गोष्टी करायच्या. चला ठीक आहे. तर टर्मिनल ऑपरेटर कुठले आहेत टर्मिनल ऑपरेटर कुठले आहेत जे एंड स्ट्रीम पाईपलाईनला असतात ट्रिगर एक्झिक्युशन करतात रिटर्न नॉन स्ट्रीम टाईप असतात. ते स्ट्रीम वगैरे रिटर्न करत नाहीत स्ट्रीम कन्झ्युम करतात कॅन नॉट बी रियूज आणि त्यापासून जी स्ट्रीम प्रोड्यूस झालेली आहे ती आपण रियूज करू शकत नाही. ओनली वन पर पाईपलाईन आणि त्याचे एक्झाम्पल जर पाहिले तर फॉरिश वगैरे ते असतील. फॉरिश राईट कलेक्ट रिड्यूस काउंट मिनिमम मॅक्स शॉर्ट सर्किट मध्ये एनी मॅच ऑल मॅच नन मॅच फाइंड फर्स्ट फाइंड एनी. सो हे एक्झाम्पल आहेत ह्याचे टर्मिनल ऑपरेटरचे. आता तर पुढचा पॉईंट पाहू आपण यांचा कम्पॅरिझनचा दोन्हीचं कम्पॅरिझन. जर रिटर्न व्हॅल्यू बघितलं इंटरमिडिएट ऑपरेटरची तर ती स्ट्रीम असते आणि टर्मिनलची वाईट प्रिमिटिव्ह नॉन स्ट्रीम ऑब्जेक्ट असतो. तर रिटर्न व्हॅल्यू हे असतात लक्षात राहून द्या. त्याच्यानंतर असतं चेनिंग. तर याच्यामध्ये ऑब्व्हियसली इंटरमिडिएटमध्ये अलाऊ असतं. त्याशिवाय सिम्पल लॉजिक आहे किंवा सिम्पल थॉट आहे. इंटरमिडिएट ऑपरेशनला चेनिंग नसेल तर पुढचं ऑपरेशन कसं करायचं एखाद्या त्या स्ट्रीमवरती आपण समजा शॉर्टेड फंक्शन किंवा फिल्टर फंक्शन अप्लाय करतो आणि त्याच्यानंतरची स्ट्रीम आपल्याला कलेक्ट करायची तर ऑब्व्हियसली आपण फॉर इच किंवा त्याच्यानंतरचं फंक्शनॅलिटी वगैरे यूज करतो. तर त्या कॉमन गोष्टी क्लिक झालं पाहिजे. लेझीनेस आपण पाहिलं की इंटरमिडिएटमध्ये असतो आणि टर्मिनलमध्ये नसतो. इंटरमिडिएटमध्ये ट्रिगर पाईपलाईन एक्झिक्युशन इंटरमिडिएटमध्ये नो आणि ह्याच्यामध्ये टर्मिनलमध्ये यस असतं. कॅन ओनली हॅव वन पाईपलाईन. सो इंटरमिडिएटमध्ये नो आणि टर्मिनलमध्ये यस. तर अशा पद्धतीने दोघांचं आपण कम्पॅरिझन बी पाहिलेलं आहे. तर ह्या एकंदरीत त्या दोघांच्या कम्पॅरिझनमधल्या गोष्टीत आपण पाहिलेल्या आहेत. तर आय थिंक हा आपला शॉर्ट व्हिडिओ आहे इंटरमिडिएट ऑपरेटर्स अँड टर्मिनल ऑपरेटर त्याचं आपण कम्पॅरिझन पाहिलं जावाचं. तर ठीक आहे अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. त्या काही सजेशन्स किंवा काय असतील तर नक्की कळवा. कमेंटमध्ये तुम्ही करू शकतात. नक्कीच मी त्या विचार करेन. पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही करू शकतात. लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा. थँक्यू.